ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। ज्ञानोबा माऊली तुकाराम संत ज्ञानेश्वर महाराजांच्या कर्मभूमी श्री क्षेत्र नेवासा इथून आषाढी वारीसाठी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पालखी सोहळ्याचं प्रस्थान झालं। यंदा प्रथमच या पालखीला शासनाचा मानाचा दर्जा मिळालाय। मोठ्या पोलीस बंदोबस्तामध्ये पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली आहे। संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीचे निरूपण केलेल्या ऐतिहासिक पैस खांब मंदिरामधनं बुधवारी 8 जुलै रोजी संध्याकाळी 4 वाजता माऊलींच्या पादुकांसह ज्ञानेश्वरी ग्रंथाची विधिवत अशी पूजा देवगड संस्थानचे प्रमुख भास्कर गिरीजी महाराज तसेच संत ज्ञानेश्वर मंदिर संस्थानचे देवीदास महाराज मस्के, गाथामूर्ती रामभाऊ महाराज राऊत तसेच राम महाराज झिंजुरके यांच्या उपस्थितीमध्ये महाराज मंडळींच्या हस्ते पूजन करण्यात आलं। त्यानंतर पालखीचं प्रस्थान झालंय। यंदाच्या वर्षापासून शासनानं या पालखी सोहळ्याचा समावेश हा मानाच्या पालख्यांमध्ये केलाय। त्यामुळे शासनाच्या वतीनं पालखीला विविध सुविधा पुरवल्या जाणार आहेत। निघालेल्या पायी सोहळ्याच्या अग्रभागी सनई चौघडा वाद्य असलेले मानाची बैलगाडी, त्या पाठीमागे हात भगवा ध्वज आणि टाळकरी, पांढरा शर्ट पायजामा परिधान केलेले हजारो वारकरी ज्ञानोबा माऊली तुकारामचा जयघोष करत या सोहळ्यामध्ये सहभागी झाले होते। ग्रंथराज ज्ञानेश्वरी पालखी रथाच्या पाठीमागे शेकडोहून अधिक महिलांनी डोक्यावरती तुळशी वृंदावन धारण करून वारीची शोभा वाढवली आहे। तर नेवासा शहरामधनं ग्रामप्रदक्षिणा करण्यासाठी आली असता चौकात ग्रामस्थांच्या वतीनं पालखी सोहळ्याचे फटाक्यांची आतिषबाजी आणि फुलांची उधळण करत भव्य स्वागत करण्यात आलंय। पालखीच्या प्रस्तावनेच्या वेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। पालखी नियोजन समितीच्या माहितीनुसार यंदाच्या सोहळ्यामध्ये अंदाजे 20,000 वारकरी सहभागी झाले आहेत। या पालखी सोहळा प्रस्थान प्रसंगी सद्गुरू नारायणगिरीजी महाराज आश्रमाचे प्रमुख हरिभक्तपरायण उद्धवजी महाराज मंडलिक नेवासेकर, श्री रमेशानंदगिरीजी महाराज, ऋषिकेशनाथ महाराज, नेवासा तालुक्याचे आमदार विठ्ठलराव लंगे तसेच माजी आमदार नरेंद्र घुले पाटील, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, ज्ञानेश्वर मंदिर संस्थानचे अध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग तसेच जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रभाकर शिंदे, नेवासा पंचायत समितीचे नगराध्यक्ष डॉक्टर करणसिंह घुले, उपनगराध्यक्ष शालिनी सुगंध तसेच मुळा एज्युकेशन संस्थेचे उपाध्यक्ष उदयन गडाख, भाजपचे नेते ऋषिकेश शेटे, ज्ञानेश्वर पेचे डॉक्टर अविनाश काळे तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नंदकुमार पाटील, पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, नेवासा पंचायत समितीचे सर्व नगरसेवक यांच्यासह ग्रामस्थ आणि भाविक इथे मोठ्या संख्येने उपस्थित होते। शंकर नाबदे, C24 तास, नेवासा।